आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हायगॉट कर्मयोगी या ट्रेनिंगसाठी रजिस्ट्रेशन कसं करायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जेव्हा कोणत्या डिपार्टमेंटमध्ये गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये काम करत असाल, त्या डिपार्टमेंटकडून जी काही तुम्हाला लिंक मिळालेली असेल, त्या लिंकचा वापर करून तुम्ही या ॲपसाठी रजिस्ट्रेशन करू शकता. तुम्हाला मोबाईलमध्ये ॲप डाउनलोड करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला जी काही तुमच्या मोबाईल डिपार्टमेंटकडून लिंक मिळेल व्हॉट्सअप ग्रुपवरती रजिस्ट्रेशनसाठी, त्या लिंकचा वापर करायचा आहे. चला तर मी या ठिकाणी आपलं जे स्टेट ट्रान्सफर आहे, आपण बससाठी एस टी बससाठी आहे, महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन, त्यालाच आपण MSRTC म्हणतो, यांच्यासाठी एक रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तुम्ही जर जिल्हा परिषदचे असाल तर तुम्हाला जिल्हा परिषदचे जे शिक्षण डिपार्टमेंट शिक्षण खातं असेल, त्या प्रत्येक जिल्हा परिषदनं आपापल्या जिल्हा परिषदनं त्यांचं वेगवेगळं रजिस्ट्रेशन केलं असेल. आरोग्य खातं असेल किंवा बरेच डायरेक्टर ऑफ ट्रेनिंग आणि हे काही डिपार्टमेंट असेल, प्रत्येक डिपार्टमेंटने त्यांचे स्वतःचे एम्प्लॉईसाठी त्यांनी लिंक बनवलेले आहेत. तर मी सर्वांना गाईड करेल की तुम्ही त्या लिंक वापर करा. विनाकारण तुम्ही ॲप घेऊन परत प्रत्येकजण लॉग इन विथ OTP क्लिक करून तुम्हाला एरर दाखवणार हे करू नका. तुम्ही ज्या लिंक डिपार्टमेंटकडून तुम्हाला दिलेलं आहे, तुमच्या डिपार्टमेंटकडून, त्या लिंकचा वापर तुम्ही करायचा आहे. चला तर आपण या ठिकाणी रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक उदाहरण बघणार आहोत. आपण सर्वप्रथम तुम्हाला तुमचं जे पूर्ण नाव आहे या ठिकाणी पूर्ण नाव टाईप करायचं आहे. पूर्ण नाव टाईप केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो ईमेल ID आहे तो ईमेल ID या ठिकाणी टाईप करायचा आहे. ठिकाणी सेंड OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे. तुम्ही बघू शकता. सेंड OTP बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली ग्रीनमध्ये मेसेज दिसेल की OTP तुमच्या ईमेल ID वरती पाठवलेला आहे. तो ईमेल ID वरती जो OTP आलेला आहे तो या ठिकाणी OTP या ठिकाणी टाईप करायचा आहे आणि व्हेरीफाय OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे. या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर, तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर सेंड OTP या सेम प्रोसेस सेंड OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे. सेंड OTP बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही यानंतर तुम्हाला या ठिकाणी पॉपअप दिसेल खाली रिसीव्ह मेसेजेस ऑन WhatsApp, की तुम्हाला या ठिकाणी मेसेज जे आहे ते WhatsAppवरती रिसीव्ह करू इच्छितात का, तुम्ही टिक करू शकता किंवा नाही केलं तरी चालेल. पुढे बघा, तुम्हाला डेसिग्नेशन सिलेक्ट करायचं आहे. म्हणजे तुम्ही ज्या कोणत्या डिपार्टमेंटला तुम्ही कोणत्या पोस्टला काम करता त्या पोस्टला तुम्हाला जी पोस्ट आहे त्या पोस्टचं नाव या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. समजा तुम्ही मेकॅनिक आहात तर मेकॅनिक सिलेक्ट करायचं आहे. आता मेकॅनिक तुमचं कोणत्यामध्ये बघायचं, ग्रुप Cमध्ये येतं का Dमध्ये येतं का Bमध्ये येतं, तुम्ही ते या ठिकाणी बघायचं आहे. मी एक या ठिकाणी तुमच्या उदाहरणासाठी एक सिलेक्ट करतोय, ग्रुप C म्हणून सिलेक्ट करतोय. ते केल्यानंतर तुम्हाला खाली एक साइन या ठिकाणी तुम्हाला एक साइनअप बटन दिसेल. या साइनअप बटनावरती क्लिक करायचं आहे. साइनअप बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली होईल. झाल्यानंतर तुम्हाला साइन इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. साइन इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लॉग इन विथ OTP हा आपण पर्याय निवडणार आहोत. लॉग इन विथ OTP या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरनं आपण या ठिकाणी लॉग इन करणार आहोत. त्यानंतर आपल्याला रिक्वेस्ट OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे. रिक्वेस्ट OTP या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो मोबाईल नंबर आहे त्यावरती तुम्हाला एक OTP येईल. तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी एक दिसेल मित्रांनो अपडेट युअर प्रोफाईल. या ठिकाणी तुम्ही बघू शकता अपडेट एक प्रोफाईल या ठिकाणी तुम्हाला एक पॉपअप दिसेल. ते आपल्या या ठिकाणी तुम्ही क्लिक करू शकता. क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं जे पूर्ण नाव आहे, तुमची जी पोस्ट आहे, तुमचा एम्प्लॉय ID, तुमचा ईमेल ID, मोबाईल नंबर, या ज्या सर्व गोष्टी आहेत ते या ठिकाणी तुम्हाला अपडेट करायच्या आहे. यानंतर आपल्याला या ठिकाणी आणखी एक असं एक वरती मोबाईल स्क्रीनवरती दिसेल साधना सप्ताह, तर ॲक्सिस AI दक्ष प्रोग्राम. आता तुम्ही या ठिकाणी याच्यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो AI दक्ष प्रोग्राम आहे तो या ठिकाणी पण तुम्ही जो आहे तो स्टार्ट करू शकता. स्टार्टवरती क्लिक करायचं आहे. स्टार्ट केल्यानंतर हा प्रोग्राम तुमचा जे आहे तो स्टार्ट होऊन जाईल. हा प्रोग्राम आहे थोडा मोठा आहे मित्रांनो, तुम्ही छोटे कोर्स पूर्ण करू शकता. छोटा कोर्स पूर्ण करण्यासाठी तुम्हाला बॅक जायचं आहे, होम स्क्रीनला जायचं आहे. माय ॲक्टिव्हिटीजवरती तुम्ही जाऊ शकता. आता या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी एक लर्न ऑप्शन दिसेल. तुम्ही या ठिकाणी बघू शकता लर्न ऑप्शन. तुम्ही यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक इथे छोटे कोर्स दिसतील ओव्हरव्ह्यूमध्ये. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तुम्हाला एका ठिकाणी एक छोटे कोर्सेसचे नावं दिसतील. आर्टिफिशियल इंटेलिजन्स फॉर कर्मयोगीज, AI इन गव्हर्नमेंट, हे जे आहे 1-2 तासाचे कोर्सेस आहे मित्रांनो. तुम्ही हे जे कोर्सेस आहेत ते कंप्लीट करून एक सर्टिफिकेट पण अर्न करू शकता. एक्सप्लोर बाय याच्यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर खाली एक्सप्लोर बाय कॉम्पिटन्सी, एक्सप्लोर बाय प्रोव्हायडर, क्युरेटेड कलेक्शन्स, या ठिकाणी कर्मा प्रोग्राम्सवरती जायचं आहे आपल्याला. कर्मा प्रोग्राम्सवरती गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी भरपूर कोर्सेस मिळतील. यामध्ये पण समर्थ, नो युअर मिनिस्ट्री, छोटे कोर्सेस पण आहेत यामध्ये. यामध्ये स्पेशली जे कोर्सेस आहे आपण ज्याला की DOPTS म्हणतो, तर यावरती क्लिक केल्यानंतर भरपूर तुम्हाला जे छोटे कोर्सेस आहे ते पण मिळून जातील. काही मोठे पण कोर्सेस आहे यामध्ये. तुम्ही असे छोटे 2-3 कोर्सेस पूर्ण करा जेणेकरून तुम्हाला मदत होईल. अशा प्रकारे तुम्ही कोर्सेस निवडू शकता या ठिकाणी इथे. किंवा साधना सप्ताहावरती गेल्यानंतर पण तुम्हाला इथे छोटे कोर्सेस असतील. पण यावरती तुम्हाला सर्वात एक मोठा कोर्स जो आहे तो AI दक्षचा तो पूर्ण करायला सांगेल तुम्हाला तो पहिला. तो केल्यानंतर खाली पण तुम्हाला छोटे कोर्स मिळतील. यावरती कर्मयोगी, क्षमता कनेक्ट,
विकसित भारत, 1 तास 10 मिनिटाचा कोर्स आहे हा. डिजिटल वैयक्तिक डाटा संरक्षण. तुम्ही आधी गेल्यानंतर तुम्हाला हे छोटे छोटे कोर्सेस शोधायला मिळतील. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.